नमस्कार मित्रांनो, माझे यूट्यूब चॅनल दी आरुष गुरु मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आणि आज मी उभा आहे संभाजीनगर कोल्हापूर इथे आणि आता माझ्या मागे आहे नाकोडा ट्रॅव्हल्सची वॉल्वो B7R बस। B7R का? कारण की तुम्ही वेंट पाहू शकता, 4 आहेत। ज्यावेळी 4 वेंट असतात असे छोटे छोटे त्यावेळी ती B7R असते आणि ज्यावेळी 2 असे वेंट असतात हे वेंट त्यावेळी ती B8R असते। आणि आज मी प्रवास करणार आहे नाकोडा ट्रॅव्हल्सने कोल्हापूर संभाजीनगर पासून, म्हणजे संभाजीनगर बस स्टँड एरिया पासून थेट पुणे निगडी पर्यंत। तुम्ही पाहू शकता वॉल्वोची बस आहे B7R। 6 वाजता इथून निघते सकाळी, 6:30 CBS स्टँडहून आणि तिथून आपण पुण्याला जाऊ। सायबर NCC भवन मार्गे आपण CBS स्टँडकडे जाणार आहोत। तुम्ही पाहू शकता खूपच भारी अशी वॉल्वो बस आहे। आता ही बस आतून कशी दिसते, काय काय अम्युनिटीज दिलेल्या आहेत, काय काय फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत ते मी तुम्हाला दाखवतो थोडक्यात। तर मित्रांनो, काही अशी दिसते ही नाकोडाची वॉल्वो आतल्या बाजूने। काळ्या सीट्स खूपच भारी आणि एकदम हटके दिसत आहेत। 2x2चं कॉन्फिगरेशन येतं। 2x2 पुशबॅक सीट्स आहेत या बसमध्ये। तुम्ही पाहू शकता खूपच भारी दिसते। लाईट वगैरे मी ड्रायव्हर दादांना खास लावायला सांगितलेले आहेत। आणि टोटल सिटिंग कॅपॅसिटी आहे 45 पुशबॅक सीट्स। मागची सीट्स लास्ट रोची पण पुशबॅक होते, मागे जाते बघा। 45 विंडो, 45 सीट्स आहेत टोटल। AC वेंट्स मिळून जातात टिपिकल वॉल्वोचे। कर्टन्स वगैरे प्रोव्हाइड केलेले आहेत तुम्हाला। आणि एमर्जन्सी एक्झिट तिथे होतं। बॉटल होल्डर आहे, फूट रेस्ट आहे, मॅगझिन होल्डर देखील आपल्याला भेटतं या बसमध्ये। आणि CCTV कॅमेरा बसवलेला आहे आपल्या सेफ्टीसाठी। 2 CCTV कॅमेरे आहेत। आणि जो दांडा आहे तो मोठा आहे, त्यावरून तुम्ही ओळखू शकता, गिअरचा दांडा त्याच्यावरून ओळखू शकता ही B7R बस आहे। B8Rला जो दांडा आहे गिअर लिव्हर तो जरासा हाईटवर आहे। आणि अशा तऱ्हेने ही आहे बस आतल्या बाजूने। तर आता आपण प्रवासाकडे प्रस्थान करूया आणि बघू अजून काय काय अम्युनिटीज दिलेल्या आहेत। आणि तुम्ही ज्यावेळी या बसमधून प्रवास कराल तर तुम्हाला छोटीशी चिक्की आणि पाण्याची बाटली मिळेल। किती काळजीपूर्वक विचार केला आहे बघा। मी स्वतः 6 वाजता घरातून बसलेलो संभाजीनगरहून आणि मला चिक्की मिळालेली आहे। खूप भारी गोष्ट आहे। तर मित्रांनो, गाडी आता चालू झालतीच। आपण अजून हॉकी स्टेडियमला पोहोचलेलो नाही आहे, म्हणजे 1 किलोमीटरचा डिस्टन्स आपण कव्हर केलेलं नाही। आणि गाडी एकदम चिल झालेली आहे, म्हणजे कूलिंग वगैरे तर खूपच भारी आहे या बसचं, काहीच डाऊट नाही त्यामध्ये। AC वेंट्स वगैरे पण सगळे वर्किंगमध्ये आहेत। तुटला आहे, वारा भगभग येतोय असंही काही नाही आहे। मित्रांनो, आता टाइम झालेला आहे 6:15। तुम्ही पाहू शकता घड्याळात 6:15 झालेले आहेत आणि आपण काळवा नाका ताराराणीचा जो पुतळा आहे कोल्हापूरमध्ये तिथे पोहोचलेलो आहोत। मागे ताराराणीचा पुतळा आहे
आणि तुम्ही पाहिलात तर कोंडुस्कर देखील याच टायमिंगवर निघते संभाजीनगरवरून. पण फरक इतकाच की सेम गाडी, कमी फॅसिलिटीज, कमी ॲम्युनिटीजसाठी तुम्ही 50 ते 60 रुपये जास्त देताय. आणि या गाडीमध्ये याचं तिकीट तुम्हाला पडेल 404 दाखवत असेल रेड बसवर स्टार्टिंग प्राइस. तेच त्या बससाठी तुम्ही देताय 457 ते 460 रुपये. जे 60 रुपये जास्त का तुम्हीच बघा. आता ही आपली गाडीला सेम फॅसिलिटीज आहेत. ती पण B7 येणार आहे, ही पण B7 येणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला वॉटर बॉटल मिळेल, त्याच्यात मिळणार नाही. आणि दोन्ही गाड्या ऑलमोस्ट 80-90 लॉक असतील, म्हणून टायमिंगचाही काही फरक नाही आहे. मग आता तुम्हीच विचार करा तुम्हाला कुणाला चूज करायचे. चॉईस इज युअर्स. ओपन मार्केट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, कारण की सेमच टायमिंग आहे, म्हणून काहीच विषय नाही. पण 50-60 रुपये जास्त द्यायचे का 50-60 रुपये वाचवायचे, कारण की कम्फर्ट सेम आहे. तुम्ही पाहू शकता ती सुद्धा B7 आहे. तुम्हाला दाखवून देतो मी. 4 वेंट आहेत. B7 बस आहे आणि ही देखील B7 आहे. म्हणून शेवटी चॉईस इज युअर्स. मी बस फॅन म्हणून एक सांगतोय, अप टू यू गाईज. तर आता इथून पुढे आपण थेट कावळा नाक्याहून तावडे हॉटेलकडून पुण्याकडे प्रस्थान करू आणि कात्रजला आपण 10:30-10:35ला पोहोचणार आहोत. रायगड इन जे हॉटेल आहे साताऱ्याच्या आणेवाडी टोल प्लाझा जो आहे त्याच्या एक 5 मिनिटात नंतर ते हॉटेल येतं. 8:50 पर्यंत आपण त्या हॉटेलला थांबू असा अंदाज आहे. आणि लायब्ररी तुम्ही पहा, किती सुंदर अशी लायब्ररी आहे मस्तपैकी. आणि या गाड्या आता 1.5 महिना झालं सुरू झालेल्या आहेत. 1 मेला चालू झालेल्या आहेत. आज तारीख आहे 15 जून. तर या गाडीने नक्की एकदा प्रवास करून पहा तुम्ही. वोल्वो आहे, काही डाऊट नाही, कम्फर्ट असणार आहे. बॉटल्स वगैरे तुम्ही तो दादा आणत होता बघितलं, वॉटर बॉटल वगैरे आपल्याला प्रोव्हाइड केल्या जाणार आहे त्या बसमध्ये.
तर आता 9:10 झालेली आहेत आणि आपल्या बसने ब्रेकफास्ट हॉल्ट घेतलेला आहे हॉटेल रायगड इन इथे. इथून कात्रजचा जो यांचा पहिला ड्रॉप ऑफ आहे तो 70 किलोमीटर आहे, 1.25 तास लागेल. म्हणजे 9:35ला जरी बस इथून काढली तरी 11 वाजताची जी टायमिंग दिली आहे रेड बसवर त्या वेळेत बरोबर गाडी तिथे पोचणार आहे, त्यात काहीच शंका नाही. तुम्ही पाहू शकता 9:12. आणि हे हॉटेल खूपच भारी आहे. बऱ्याच बसेस इथे थांबतात बेंगलोर मुंबई रूटच्या वगैरे. आणि आता इथून आपण थेट खंबाटकी घाटाकडे जाऊ. तर मित्रांनो 10:55 झालेली आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 11 वाजलेले आहेत. आणि JSPMSचा जो चौक आहे कात्रजचा तिथे गाडी जस्ट पोचणार आहे. इथून पुढे गाडी जाईल लक्ष्मीनारायण थिएटर, स्वारगेट, तिथून दांडेकर पूल, सिंहगड रोड, नवले ब्रिजला युटर्न मारून वारजे वाकड असं करत गाडी चिंचवडहून निगडीला जाईल, रुद्र पार्किंग निगडी येथे. तुम्ही विचार करा, निगडी हे दुसरं टोक आहे, एक टोक आहे पुण्याचं आणि संभाजीनगर एक टोक आहे कोल्हापूरचं. 270 किलोमीटरचा एकूण प्रवास आहे आणि त्याच्यासाठी किती चार्जेस आहेत? फक्त 400 ते 450 रुपये. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि दी आरुज मर्सिडीज वोल्वो स्केनिया या माझ्या पेजला इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा.